हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल्स. आज सकाळी मार्केटला गेले होते. तुम्ही बघताच मार्केटला या दुकानामध्ये भरपूर गर्दी बऱ्यापैकी. आता इथे भरपूर प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या असतात. इथं आता कांद्याची पात, शेपू, मेथी, कोथिंबीर पण आहे आणि फळभाज्यांमध्ये टोमॅटो, गाजर, वाटाणा, भेंडी, घेवडा अशा बऱ्याच प्रकारच्या भाज्या इथं उपलब्ध होतात. आता मला इथं भेंडी घ्यायची असल्यामुळे मी इथे भेंडी निवडून घेते. आता भेंडी निवडताना मध्यम आणि थोडीशी कोवळी घेते की जेणेकरून आपल्याला भाजी पण व्यवस्थित होईल अशीच. आता मी हळूहळू भेंडी वगैरे निवडून घेत होते आणि तिथेच बघता तुम्ही बाकीचे पण लोक कशी त्यांच्या हाताने व्यवस्थित अशी भेंडी निवडून घेतात. आता भेंडी घेतल्यावरती त्याचे वजन वगैरे करून घेतले आणि पुढे मी घेतले पालेभाज्या. आता पालेभाजी घेताना इथं कांद्याची पात होती, शेपू होती, तर मला इथे कोणती घ्यावा ते कळतच नव्हते. मी शेवटी शेपू घ्यायची ठरवली. शेपू वगैरे व्यवस्थित बघून घेतली, कुठे पिवळी वगैरे आहे की काय. आणि मग शेपू घेतल्यावरती पुढे म्हटलं आता आलोचे बाजार तर महादेवाच्या मंदिरात पण जाऊन येऊ. इथे महादेवाच्या मंदिरात आलो. तुम्ही बघताच आहे की आज सोमवार असल्यामुळे महादेवाच्या मंदिरात बऱ्यापैकी गर्दी आहे. आता इथे लोक असे रांगेमध्ये उभे आहे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी. सोमवार असला की महादेवाच्या मंदिरात गर्दी असतेच. मग मी पण थोड्या वेळ रांगेमध्ये उभी राहिली दर्शन घेण्यासाठी. मग तसं आपण थोडंसं पुढे सरकलो थोडे बघता येते नंदीवरती पण वेगवेगळ्या प्रकारची फुले वगैरे वाहिलेली आहेत. इथे मी नंदीचं दर्शन घेतलं आणि तसेच पुढे चालली. आता इथे गर्दी असल्यामुळे आपल्याला थोड्या वेळ इथे रांगेत उभंच राहावं लागेल. आता मी पुढे आले मंदिरामध्ये. मंदिरात तुम्ही बघताय महादेवाची पिंड किती छान व सुंदर दिसते की जे की महादेवाचं ही पिंड बघून मनच भरून जाते की किती वेळ बघत राहावे. त्यानंतर इथे मी माता राणीचं दर्शन घेतलं आणि मी नंतर घरी निघाले. आता घरी आल्यावरती आता मला बनवायचा होता मुखवास. मुखवास म्हणजे आपण जेवणानंतर जी बडीशेप खातो तीच. आता रोज प्रत्येक वेळेस दुकानातून आणणं शक्य नसतं. ती महागात आणण्यापेक्षा त्याच्यातून सगळं पौष्टिक घटक भेटत नाही, त्यात फक्त आपली बडीशेप असते. त्यापेक्षा म्हटलं आपण आता घरीच बनवूया. तर घरी बनवण्यासाठी मी इथे आणले होते तीळ, जवस, बडीशेप आणि ओवा घेतला होता आणि त्यासोबतच मी काळे मीठ पण घेतलं होतं. आता इथे आपल्याला मी सर्व सम प्रमाणात घेतलेलं आहे. तीळ, जवस, ओवा हे सर्व एकसारख्या प्रमाणात घेतलं. यानंतर गॅस पेटवून त्यावर कढई ठेवून घेतली. गॅस हा मीडियम फ्लेममध्ये ठेवलेला होता आणि त्यामध्ये जवस घालून घेतली. आता ही जवस मी भाजून घेते. जवस भाजताना ती मीडियम फ्लेमवरती लो टू मीडियम फ्लेमवरती भाजायची आणि भाजताना व्यवस्थित काळजी घ्यायची की ती जास्त करपली पण नाही पाहिजे. व्यवस्थित अशी ही भाजून घ्यायची आहे आपल्याला. आता जवस हे आपले खूप पौष्टिक घटक असतात. जवसामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक आहेत आणि ती खाल्ल्याने आपल्याला भरपूर प्रकारचे बेनिफिट्स पण मिळतात. आज जवसला आपण फ्लॅक्स सीड्स पण म्हणतोच. तर जवस हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. आपल्या हृदयांच्या विकारांसाठी पण खूप चांगले असते. हे हृदयाचे भरपूर आजार बऱ्यापैकी कमी करतो. हाडांचे दुखणे, हृदयाचा धोका कमी करतो आणि तसेच त्यासोबतच आपल्या जो रक्ताचा दाब असतो तोही कमी करतो. अशा प्रकारे जी जवस आहे आपण बऱ्यापैकी आपल्याला बेनिफिट्स करतात. आता जवसाचे आणि तिळाचे लाडू पण करतात. हिवाळ्यामध्ये ज्यांचे गुडघ्यांचे हाडे दुखतात, गुडघेदुखी असते, त्यांना बऱ्यापैकी लोक किंवा डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही जवस आणि तिळाचे आणि गुळाचे लाडू करून खा. त्यामुळे तुम्हाला हाडांना पण बेनिफिट्स मिळेल. मग आपण लाडूपेक्षा आपण रोजच्या वापरात जेवणानंतर आपण जवस खाऊ शकतो. आता मी तीळ घेतले आहे. आता तीळ भाजून घ्यायचे. आता तीळ भाजताना पण थोडंसं फ्लेम वाढवायची असते आणि त्यावरती तीळ भाजून घ्यायची असते. आता तीळ ही सुद्धा आपल्यासाठी खूप बेनिफिट्स आहे हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तीळचे खूप सारे भरपूर फायदे असतात आपल्या शरीरासाठी. आता तीळ ही हाडांना मजबूती तर देतेच, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवते. यामध्ये कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. तसेच तुम्ही बघितलेलं असेल का तीळीमध्ये तेलाचं प्रमाण असते आणि या तेलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी तीळ ही खूप फायदेशीर ठरते. आता ही तीळ जी आपण भाजून घेतो तुम्ही बघताच आहे की त्याचा आवाज येतोय. आपली ही तीळ ही तडतड वाज जाईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची, जास्त करपून पण द्यायची नाही आहे. त्याच्याकडे भाजताना थोडंसं व्यवस्थित द्यायचं आणि ती आपली व्यवस्थित हलवतच राहायची. आता तीळ भाजल्यानंतर आपल्याला पुढे घ्यायची बडीशेप. आता हे तीळ, जवस आणि बडीशेप मी हे सर्व सम प्रमाणात घेतलेले आहे, एकसारख्याच प्रमाणात घेतलेले आहे. आता तीळ भाजून झाली तर तीळ, बडीशेप भाजून घेतली की ताटामध्ये गार होण्यासाठी अशी व्यवस्थित पसरून द्यायची की ती जेणेकरून व्यवस्थित गार होईल, गरम राहणार नाही. आता यानंतर आपण घेतोय बडीशेप भाजण्यासाठी.
बडीशेप ही व्यवस्थित भाजून घ्यायची आपल्याला। आता ही बडीशेप भाजताना ही पण जास्त करपून द्यायची नाही आणि व्यवस्थितपणे हळूवारपणे आपल्याला भाजून घ्यायची। यामध्ये गॅसची फ्लेम ही थोडीशी मीडियम टू हाय ठेवायची। आता बडीशेप भाजून घेतल्यानंतर आपण घेणार आहोत ओवा। आता ओवा आपण बडीशेप, तीळ, जवस हे सगळे सम प्रमाणात घेतलं आहे, त्यापैकी ओवा खूप थोड्या प्रमाणात घ्यायचा आहे आणि ओव्याचे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी फायदे असतात। ओवा हा आपलं पचन सुधारतो, ॲसिडिटी होऊ देत नाही आणि ओवा हा आपल्याला तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की पोटदुखीसाठी सुद्धा खूप उपयोगी असतो, म्हणूनच आपण यासाठी ओवा पण घेत आहोत यामध्ये। आता ओवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि तोही भाजून घेतल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचा। आता आपण बडीशेप, ओवा, जवस, तीळ व्यवस्थित भाजून घेतले आहे। आता हे थोड्या वेळासाठी आपण गार होण्यासाठी ठेवलं होतं। आता गार झाल्यानंतर हे सर्व एकमेकांसोबत मिक्स करायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ कालवायचं असतं। आता तुम्ही बघताच आहे मी व्यवस्थितपणे ओवा, बडीशेप, जवस मिक्स करून घेतलं आहे। आता हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आपलं जे काळं मीठ असतं, काळं मीठसुद्धा आपल्या पचनासाठी चांगलं असतं। आता मी यामध्ये थोडंसं काळं मीठ कालवून घेणार आहे, थोडंसंच काळं मीठ घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थितपणे बडीशेपसोबत कालवून घ्यायचं। तुम्ही बघताय इथे मी हातावरती थोडंसंच मीठ घेतलं आहे, ते व्यवस्थित चोळून घेऊन त्याला बडीशेपसोबत व्यवस्थित कालवलं आहे आणि व्यवस्थितपणे सगळे जे आपले घेतलेले होते बडीशेप, जवस वगैरे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे, जेणेकरून सर्वकडे थोडंसं मीठ आहे ते सर्वकडे लागेल पण आणि आपल्याला जे मुखवास आहे तो व्यवस्थित चविष्ट लागेल। आता आपलं व्यवस्थित कालवून झाल्यानंतर हा व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचा आहे। यासाठी मी इथे काचेची बाटली घेतलेली आहे, काचेची बरणी। आता यामध्ये व्यवस्थित मी हा मुखवास आपली जी बडीशेप तयार झालेली आहे ही व्यवस्थित भरून ठेवणार आहे। आता यामध्ये तुम्ही व्यवस्थित दुसरीपैकी कोणतीही बरणी घेऊ शकतात, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित स्टोअर करून ठेवा। जास्त झाला असेल तर एका मोठ्या बरणीत पहिले तो स्टोअर करून ठेवा आणि डेली यूजसाठी आपल्या एका छोट्याशा बरणीमध्ये तुम्ही काढून घेऊ शकते। आता इथे मी एका मोठ्या बरणीमध्ये हा स्टोअर करून घेतलेला आहे आणि उरलेला जो मुखवास आहे हा एक माझ्याकडे आपली कॉफीची रिकामी बाटलेली होती छोटीशी, त्याच्यामध्ये मी हा बाकीचा भरून ठेवणार आहे, जो की आपल्या डेली यूजसाठी मी यूज करू शकते। मग तर मी छोटीशी बरणी घेतली आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा जो मुखवास आहे हा व्यवस्थित भरून ठेवते। अशा प्रकारे आपला हा जो मुखवास आहे, चविष्ट मुखवास तयार झालेला आहे। जेवणानंतर आपण रोज सकाळ संध्याकाळी 2 टाईम हा खाऊ शकतो। ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।